पूर्वीच्या कालखंडामध्ये मास्तर या पदाला समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीची किंमत होती. मास्तर सुद्धा कोणत्या तरी गावातून त्या गावामध्ये बदली व्हायची आणि बदली झाली की सगळा गाव त्या मास्तराचा सांभाळ करायचा. मास्तरच्या खाण्यापासून राहण्यापर्यंत ही सगळी व्यवस्था सगळा गाव करायचा. आणि या मास्तरला समाजामध्ये एक वेगळीच किंमत होती. मास्तर सुद्धा आपलं घरदार सोडून त्या गावावरती प्रेम करायचा, त्या गावातल्या मुलांच्यावरती प्रेम करायचा, त्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षणाची सोय कशी करता येईल हे तो पाहायचा. अहो एवढंच काय, गावात एखादं भांडण झालं तरी भांडण सोडवण्याचं काम सुद्धा मास्तर करायचं. एखाद्या घरामध्ये सोयरीक जुळवायची असेल तर मास्तरला बोलवल्याशिवाय सोयरीक होत नव्हती. कालांतरानं मास्तर हा शब्दच बदलला. एक मध्यंतरी पिंजरा नावाचा चित्रपट आला. जसा हा चित्रपट आला तसं मास्तर म्हटलं की पिंजऱ्यातलं मास्तर म्हटलं जाऊ लागलं. गावामध्ये बदल झाला, अनेक सुखसुविधा आल्या, अनेक सुविधा आल्या, रस्त्यांची व्यवस्था झाली, वाहनांची व्यवस्था झाली आणि ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची व्यवस्था मात्र कोलमडली. प्रत्येकाला वाटायला लागलं की शहराकडे जावं, शहरातलं चांगल्या पद्धतीचे शिक्षण घ्यावं. आणि मग हे असं करता करता गावं बदलली, मास्तरचं स्वरूपही बदललं. अख्खा गाव मास्तराच्या ताब्यात असणारा, मास्तर त्या गावावरती प्रेम करणारा मास्तर सुद्धा आपल्या कुटुंबावरती प्रेम करायला लागला. आणि आपलं कुटुंब, आपली मुलं, आपल्या मुलांचं शिक्षण प्रगतीपथावर कसं जाईल, एक समाजरूपी असणारा मास्तर हा फक्त एककल्ली आपल्यापुरताच मास्तर होऊन बनला. आणि काळानुसार ही व्यवस्था बदलत असते, काळ बदलत असतो, तसं काळानंतर तशीच माणसं बदलत असतात, व्यवस्था बदलत असते. तसंच मास्तर सुद्धा एकलकोंडी झाला आणि समाजामध्ये मास्तर म्हटला की पिंजऱ्यातला मास्तर एवढी मन मात्र रूढ झाली. हे नक्की आहे आणि हे सत्य होय ना.